ऑगस्ट 1942 साली याच ठिकाणी तेजपाल हॉलच्या माध्यमातून जे आहे काँग्रेस शिबिराच्या तून जे आहे ते ब्रिटिशांच्या विरुद्ध करो आणि मरो आणि ब्रिटिशांनी या भारत देशातून चले जाओ हा नारा या ठिकाणी देण्यात आला होता। आणि आज आपण या ठिकाणी 9 ऑगस्टला प्रत्येक वर्षी येऊन जे आहे ते क्रांतीस्तंभाला त्या ठिकाणी जे आहे ते अभिवादन करत असतो। आज सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। पुन्हा एकदा 9 ऑगस्ट 1942 ची आठवण आम्ही करत आहोत। ज्या तऱ्हेने ब्रिटिशांना आम्ही त्यावेळेला भारत छोडो सांगितलं होतं, त्या तऱ्हेने त्यांना करो आणि मरोचा नारा कार्यकर्त्यांना दिला होता, त्याच तऱ्हेचं आजही परिस्थिती आहे। आज आमचे जननायक आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी यांनी जे आहे ते निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत। ज्या तऱ्हेने निवडणूक आयोग आणि भाजपच्या संगनमताने त्या ठिकाणी इलेक्शन लढलं जातं, त्याच्या माध्यमातून लोकशाहीची जी आहे ती पायमल्ली होण्याचं काम होतं, लोकतंत्राचा आवाज जो आहे तो गळा दाबण्याचं काम होतं। मला अपेक्षा ही आहे की या सगळ्याच्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगू इच्छिते की आम्ही यापुढे सुद्धा लोकशाहीच्या मार्गाने जे आहे ते आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, सीसीटीव्ही फुटेज मिळालं पाहिजे। महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 5 नंतर लोकसभेच्या इलेक्शन नंतर 5 महिन्यात किती मतदान वाढलं आणि किती मतदान कापलं गेलं याच्यावर सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण डेटा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सांगितलं गेलं की 5च्या नंतर लाईनच्या लाईन असल्या पाहिजे, जर 5च्या नंतर मतदान एवढ्या प्रमाणात वाढलं असेल तर। पण दुर्दैवाने प्राथमिक दर्शक तुम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये होते, आम्ही सुद्धा महाराष्ट्रात आहोत, कुठेही त्या ठिकाणच्या लाईनी नव्हत्या, कुठेही त्या ठिकाणची गर्दी नव्हती। आणि अशा वेळेला ज्या वेळेला निवडणूक आयोगावर सातत्याने आम्ही प्रश्न उपस्थित करत असताना मुख्यमंत्री बोलतात, मंत्री बोलतात, सदस्य बोलतात, पण दुर्दैवाने निवडणूक आयोग त्या संदर्भामध्ये काही बोलताना दिसत नाही। आणि म्हणून आम्ही सातत्याने त्यावेळी सुद्धा लढायचं काम केलेलं आहे, येणाऱ्या काळात सुद्धा लढण्याचं काम करणार आहे। आणि मला या माध्यमातून एक गोष्ट सांगायचं आहे की काँग्रेस पार्टी आणि करो आणि मरोचा नारा घेऊन गलीगलीत जाईल। ज्या आरोप राहुल गांधीजींनी आमच्या नेत्यांनी केलेले आहेत त्या आरोपाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा जे आम्ही आहोत तो डेटा त्या ठिकाणी सादर करण्याचं काम करू। रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहात का या संदर्भामध्ये? आम्ही तर या संदर्भामध्ये अगोदर सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं, येणाऱ्या काळात सुद्धा याच्याबद्दल आंदोलन करू। आणि आमचा प्रश्नच असा आहे की आम्ही संसदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सातत्याने मागणी करत आहोत की निवडणूक आयोगाची प्रक्रिया ही पूर्ण पारदर्शक पद्धतीने असलं पाहिजे। हा लोकशाहीचा गाभा जर म्हटलं तर ह्या निवडणुका असतात, हा आत्मा असतो निवडणूक लोकशाहीचा, परंतु दुर्दैवाने लोकांच्या भावनाशी खेळण्याचं काम चाललेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लोक मतदान करायला येतात पण त्यांच्याशी पण जे आहे ती फसवणूक करण्याचं काम चाललेलं आहे। आणि त्यामुळे आमचं मत आहे की आम्ही या ठिकाणी या संदर्भामध्ये सातत्याने जे आहे तो आवाज उचलण्याचं काम करणार। उद्धव ठाकरे 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये होते आणि राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंचा अपमान केला अशा प्रकारचा जो आरोप आहे तो विरोधकांकडून होतोय, कसं बघताय? अरे बाबा, मी तर एक फोटो बघितला त्याच्यामध्ये आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय रश्मी ठाकरेजी एकत्र बसून त्या ठिकाणी हसतायत, उद्धव ठाकरे साहेब बसून त्या ठिकाणी हसतायत। हे जे आहे ना, हे काही लोक जाणीवपूर्वक जे आहे ते पेरण्याचं काम करतात। आम्हाला माहिती आहे की आमचे संबंध कसे आहेत, आमचे संबंध खूप चांगले आहेत आणि अशा तऱ्हेने विष पेरण्याचं काम कितीतरी विरोधकांनी केलं तरी त्यांचं कुठल्याही तऱ्हेचं विष आमच्यामध्ये होणार नाही, सामील होणार नाही। पाठराखण केली आणि ते देखील बोललेले आहेत की उद्धव ठाकरेंचा अपमान हा आम्ही सहन करणार नाही, म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे। आशिष शेलारांनी त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, स्वतःची ट्विट जर मागे जाऊन वाचली त्यांना कदाचित त्या गोष्टीचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे। वर्षाताई संघर्ष करो, हम तुम्हारे साथ, राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ, वर्षाताई संघर्ष करो। त्या पदयात्रेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात काही ठरलं होतं का किंवा काही नेते पाहायला नाही मिळाले? नाही, मी तर दिल्लीवरून आलेले आहे, मी संसदेमधून आलेले आहे, त्यामुळे मी दिल्लीतून आलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।